नमस्कार. आपली संस्कृती या चॅनलवर तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत. भक्त आणि भगवंत यांच्यातील नाते हे अतूट असते. श्रीपाद श्री वल्लभ महाराजांच्या दिव्य चरित्रातील प्रत्येक अध्याय आपल्याला भक्तीची एक नवीन दिशा दाखवतो. आज आपण पाहणार आहोत श्रीपाद चरित्रातील 6वा अध्याय. जेव्हा नामधारकाने सिद्ध योग्यांना विचारले की महाराजांनी गोकर्ण क्षेत्राचीच निवड का केली, तेव्हा सिद्ध योग्यांनी गोकर्ण महाबळेश्वरच्या महात्म्याची आणि रावणाने मिळवलेल्या आत्मलिंगाची अद्भुत कथा सांगितली. भगवान गणेशाने आपल्या चातुर्याने देवांचे संकट कसे निवारले आणि रावणाच्या हातून आत्मलिंग भूमीवर कसे विसावले, याचा रसाळ वृत्तांत आजच्या भागात आपण अनुभवणार आहोत. चला तर मग श्रवण करूया अध्याय 6वा, गोकर्ण महाबळेश्वरची कथा. अध्याय 6वा, गोकर्ण महाबळेश्वरची कथा. श्री गणेशाय नमः. नामधारक सिद्ध योग्याला म्हणाला की महाराज, श्रीपाद श्री वल्लभांनी कोणत्या उद्देशाने तीर्थयात्रा केली, ते गोकर्ण क्षेत्री का गेले? तेव्हा सिद्ध म्हणाला की शिष्योत्तमा, दत्तात्रेयांचा श्रीपाद अवतार भक्तांना उपदेश करून त्यांना आध्यात्मिक दीक्षा देऊन त्यांचा उद्धार करण्यासाठीच झाला होता. तीर्थक्षेत्रे ही आध्यात्मिक केंद्रच असतात. अशा पवित्र ठिकाणी उपदेश केल्याने वा दीक्षा दिल्याने अधिक चांगला प्रभाव पडतो. म्हणून श्रीपाद श्री वल्लभ लोककल्याणार्थ तीर्थयात्रा करीत होते. तीर्थे अनेक असली तरी गोकर्ण क्षेत्राचे महात्म्य अत्यंत थोर आहे. तेथे भगवान शंकर आत्मलिंग रूपाने नित्य अधिष्ठित आहेत. ते शिवशक्तीचे एकत्रित पीठ असल्यामुळे जास्त पवित्र आहे. ते जीवाला शिवत्वाकडे नेणारे अतिप्राचीन स्थान आहे. येथील शिवलिंग महाबळेश्वर नावाने प्रख्यात आहे आणि गणपतीने स्वहस्ते त्याची प्रतिष्ठापना केली आहे. ती कथा अशी आहे. कैकसी ही रावणाची माता. ती शिवपूजन केल्याशिवाय अन्न ग्रहण करीत नसे. एके दिवशी तिला पूजेसाठी शिवलिंग मिळाले नाही, म्हणून तिने वाळूची पिंडी तयार करून तिची पूजा केली. ते पाहून रावणाला कमीपणा वाटला की माते, मी तुला शिवासह कैलास पर्वतच लंकेला आणून देतो. अशी घोर प्रतिज्ञा करून तो कैलासापाशी गेला. आपल्या 20 हातांनी कैलास पर्वत गदगदा हलवू लागला. त्या हादऱ्यांनी त्रिभुवन डगमगले. पार्वती भयभीत झाली. तेव्हा शंकराने डाव्या हाताने शिखरावर दाब दिला. त्यामुळे रावण पर्वताखाली दडपला गेला. त्याने आर्ततेने शंकराची प्रार्थना केली. रावण शिवभक्त असल्यामुळे भोळ्या शंकराला दया आली. त्याने डाव्या हाताचा दाब काढून घेताच रावणाची सुटका झाली. जीवदान मिळालेल्या रावणाने आत्यंतिक समर्पित भावाने आपले मस्तक छेदले. आपल्याच आतड्यांची दोरी वळली. ती त्या मस्तकाला जोडून एक तंतुवाद्य तयार केले. त्याच्या साथीने त्याने 36 राग रागिण्यांमध्ये सुस्वर गायन केले. त्याचा भक्तिभाव पाहून प्रसन्न झालेल्या शंकराने वर मागण्यास सांगितले. रावणाने मातेसाठी कैलास पर्वत मागितला. तेव्हा शंकर म्हणाला की माझ्या पूजेसाठी मी तुला माझे आत्मलिंग देतो. हे माझे प्राण आहे. शंकराने त्याला स्वतःचे आत्मलिंग दिले व म्हणाला की हे लंकेत घेऊन जा. याची 3 वर्ष पूजा कर. त्यामुळे तू ईश्वर स्वरूप होशील. मात्र मार्गाने जाताना हे दिव्य लिंग कोठेही भूमीवर ठेवू नकोस. शिवाचे आत्मलिंग प्राप्त झाले म्हणून रावणाला खूप आनंद झाला होता. शिवाला वंदन करून तो लंकेच्या दिशेने निघाला. ही वार्ता नारदांनी इंद्राला सांगताच तो भयभीत झाला. नारद, ब्रह्मदेव, इंद्रादी सुरगणांनी विष्णूची भेट घेतली व म्हणाले की हे श्रीहरी, शिवाचे आत्मलिंग मिळाल्यामुळे रावण अजरामर होण्याचा धोका निर्माण झाला आहे. आता तुम्हीच काही उपाय करा, नाहीतर सृष्टीचा नाश अटळ आहे. श्री विष्णूने शंकराला गाठून रावणाला आत्मलिंग देऊन किती वेळ झाला ते विचारून घेतले. मग नारद आणि गणपतीला बोलावून काय युक्ती करायची ते नीट समजावून सांगितले. त्याप्रमाणे ते दोघे कामगिरीवर रवाना झाले. नारदांनी रावणाला गाठले. शिवाचे आत्मलिंग मिळाले म्हणून त्याची खूप प्रशंसा केली. इकडे विष्णूने आपले सुदर्शन चक्र सूर्याकडे सोडून सूर्य अस्ताचा आभास निर्माण केला. नारद म्हणाले की दशानना, सायन संध्या न करताच पुढे जाणार काय? ब्राह्मणाने संध्येची वेळ शक्यतो मोडू नये. रावणाचा निरोप घेऊन नारद संध्येसाठी निघून गेले.
नारदांचे आचरण पाहून त्याच्या मनात आपणही संध्यावंदन केले पाहिजे, अन्यथा व्रतभंग होईल हा विचार दृढ झाला. तेवढ्यात त्याला एक बटू दिसला. तो गणपती होता. हा ब्राह्मण कुमार भोळा दिसतोय. संध्या होईपर्यंत हे आत्मलिंग याच्याकडे सांभाळायला देऊया, असा विचार करून रावणाने त्याला हाक मारून जवळ बोलावले व त्याला मदत करण्याची विनंती केली. तेव्हा बटू रूपातील गणपती म्हणाला की लंकेश्वर, तुम्ही संध्या करून लवकर परत या. तोपर्यंत मी लिंग सांभाळीन. ते मला पेलावले नाही तर मी तुम्हाला 3 हाका मारीन. तोवर तुम्ही आला नाहीत तर मात्र मी लिंग खाली ठेवीन. ते मान्य करून रावणाने आत्मलिंग बटूच्या हाती दिले व तो संध्येसाठी गेला. बटू त्याच्यापासून काही अंतरावर उभा होता. रावण अर्घ्य देत असताना बटूने त्याला हाक मारली. रावणाने त्याला हात दाखवून थांबण्यास सांगितले. मग त्याने थोड्या थोड्या अवधीने पुन्हा 2 हाका मारल्या. गणपतीने स्वतःच्या पित्याचे ते दिव्य आत्मलिंग भूमीवर ठेवले. भूमी स्पर्श होताच ते अगदी घट्ट बसले. देवांनी गणपतीवर आनंदाने पुष्पवृष्टी केली. संध्या आटोपून रावण त्वरेने धावला, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. रावणाने ते लिंग उपटण्यासाठी प्रचंड जोर लावला. त्यामुळे त्या लिंगाला पीळ पडून गायीच्या कानाच्या आकृतीसारखे झाले, पण बाहेर आले नाही. महाबली शिवलिंग रूपाने तेथेच दृढ राहिला. तेव्हापासून ते लिंग गोकर्ण महाबळेश्वर म्हणून प्रख्यात झाले. हताश रावण रिक्त हस्ते लंकेत परतला. शिवाने वास्तव्य केले म्हणून देवही तेथे येऊन राहिले. तर श्रोते हो, ही होती गोकर्ण महाबळेश्वरच्या स्थापनेची पौराणिक आणि पवित्र कथा. रावणासारख्या महाबलीलाही जिथे हार मानावी लागली, तिथे केवळ भक्ती आणि ईश्वरी नियोजनाचा विजय झाला. म्हणूनच आजही गोकर्ण हे शिवशक्तीचे एक जागृत आणि अतिप्राचीन पीठ मानले जाते. श्रीपाद श्री वल्लभ महाराजांच्या या लीलेतून आपल्याला हेच शिकायला मिळते की अहंकार कितीही मोठा असला तरी ईश्वरी सत्तेपुढे तो नतमस्तक होतोच. तुम्हाला हा भाग कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. जर तुम्हाला आमचा हा प्रयत्न आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. आपल्या संस्कृतीशी जोडले जाण्यासाठी आपली संस्कृती या चॅनलला आजच सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुढील भागात आपण अशाच एका नवीन आणि प्रेरणादायी कथेसह पुन्हा भेटूया. तोपर्यंत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.